आज आपण रांगोळी काढायला नेवळ डॉकयार्डला आलेलो आहे। आपले मित्र सुहास आणि त्यांचे सर इथे आहेत। चला भेटूया सरांना। नमस्कार। आज हमारे डिपार्टमेंट में घाटकोपर से रंगोली संस्कार उपासना ग्रुप के मिस्टर सिद्धेश और नीलेश आए हुए हैं और इनकी जो कला का जो हमने आज तक सुना था और इससे पहले कई बार भी हम इनको अपने डिपार्टमेंट में बुला चुके हैं। पिछले करीब मेरे शॉप कमिटीज़ ने जो मुझे बताया है, पिछले 10 से 12 सालों में प्रत्येक वर्ष ये ग्रुप हमारे डिपार्टमेंट में आता है और जो इनकी कलाकृति है वो एकदम समाज को जीवंत कर देती है। उसके अंदर इतना गुण है कि ऐसा लगता है कि ये मानो हमारे बीच में से निकल के आई है। और इसके अलावा एक और ख़ास बात इस ग्रुप का ये है कि जो हमें पता लगा कि ये सामाजिक कार्यों में भी आगे रहते हैं। तो एक और ये भी कारण है कि हम इस ग्रुप को अपने यहाँ बुलाते हैं, जिससे वो जो थोड़े अनाथ बच्चे या जो थोड़े वंचित बच्चे हैं उनको ये किसी तरह से समाज सेवा करके पढ़ाई लिखाई का मौका देते हैं। तो मैं कामना करता हूँ कि ये ग्रुप इसी तरह से आगे बढ़ता रहे, इनको प्रसिद्धि मिलती रहे और ज़्यादा से ज़्यादा इनको सपोर्ट मिलता रहे। थँक्यू सर। आता आपले मित्र सुहास गायकवाड, आपण त्यांना बोलूया। सुहास, कसं वाटतं तुम्हाला? नमस्कार। छान सांगण्याचं आहे की ज्या दोन नावामध्ये संकेत आणि निलेश, मागील 16 ते 17 वर्षापासून मी संकेत आणि निलेश ओळखतोय। ओळख अशीच झालेली की MOMB मधले आपले जे कलाकार आहेत, MOMB मध्ये आम्ही जायचो त्यावेळी तिथे कलाकृती जे सादर व्हायची मग तेव्हा असं समजलं की कलाकृती सादर करणारे जे होते मेन बॅकबोन त्या कलाकृतीचे निलेश आणि संकेत। तशी आमची ओळख झाली। त्याच्यानंतर गेल्या 10 सरांनी सांगितलं की 10-12 वर्षापूर्वी आम्ही सांगितलं की बाबा एक रांगोळी आपल्याला इकडे टाकायची। मला वाटतं पहिली आपण जी रांगोळी टाकली शिवाजी महाराजांची रांगोळी टाकलेली, ज्या ह्याच्यामध्ये मिठामध्ये, त्या दिवशी समजलं डॉकयार्डमध्ये की बाबा कलाकृती जी MOMBची कलाकृती आहे ती कलाकृती डॉकयार्डमध्ये पण दिसली। ती आम्ही खरंच अर्थाने गेल्या मागील कोरोनाचा मधला जो 2-3 वर्ष सोडले तर मागील प्रत्येक वर्षी जेव्हा नेवळ डॉकयार्ड सेंटर नंबर 32-33 डॅगमध्ये कोणताही चांगला इव्हेंट असेल, फॅमिली इव्हेंट असेल, इव्हेंट जोपर्यंत त्याची रांगोळी होत नाही तोपर्यंत तो इव्हेंट कंप्लीट नाही असं आम्हाला वाटतंय। त्याचप्रमाणे आम्ही ह्या वर्षी निलेशला फोन केला। निलेशने सांगितलं जे काय बोलायचं संकेतशी बोलून घे। संकेतला सांगितलं, संकेत 21 तारखेला संध्याकाळी रांगोळी टाकायची, संकेतने लगेच होकार दिला। एवढ्या वर्षाचं आमचं होतं। या पद्धतीने आमच्या ज्या भावना होत्या किंवा आमच्या प्रत्येक गोष्टीला कधी नकार न देणारी 2 जण आज आमच्या इथे आले आणि त्यांचं जे कार्य, जसं सरांनी सांगितलं की त्यांनी जे पुढे जे कार्य करतात त्यासाठी मी निलेशचं आणि संकेतच सांगेन। तरी MOMB मध्ये गेलात ना, त्या ज्या GCP डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्याच्याच बाजूला त्यांनी एक नर्सरी बनवली आहे। मला वाटतं मुकेश सोबत आम्ही गेलेलो, ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे सामाजिक कार्य जे जपलेलं आहेच, त्याचबरोबर त्यांनी जे वृक्षवाढीचं असेल किंवा जे कलम करणं आहे किंवा या सगळ्या गोष्टी ना, ह्या सगळ्या गोष्टी हा ग्रुप जपतो। त्यासाठी मी त्यांना मनापासून आपल्याला सदिच्छा देतो की जे तुमचं कार्य तुम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे नक्की चालू ठेवा। आमच्या परीने जो काय हातभार लागेल आमच्या तिघांच्या वतीने आम्ही आपल्याला शाश्वती देतो। आम्ही नक्कीच तुमच्या सोबत आहे। धन्यवाद। 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 तुम्ही नेहमी आम्हाला इथे आमची कलाकृती दाखवायला तुम्ही बोलावतात। खरंच आम्ही तुमचे आभारी आहोत आणि बघू जेवढी चांगली आम्हाला 100% द्यायची आहे आणि बघू आता काम सुरू केलेलं आहे। संकेत आता सुरू करतो, आखणी झालेली आहे आणि आता आपण कामाला सुरू करूया। गणपती बाप्पा मोरया।
वर्षाप्रमाणे आम्ही 32-33ला रांगोळी काढतो. तसेच आमचे माझगाव डॉगचे मित्र रवी गिरकर हे नेहमी कॅन्टीनला रांगोळी काढतात. ही कॅन्टीनची दरवर्षाची त्यांची रांगोळी असते आणि 32-33ला आपली रांगोळी असते. तर बघूया रवी काय बोलतो आपल्यासाठी. काही नाही, एकत्र आला तरच भविष्यात ठीक आहे. रवीची सुंदर अशी रांगोळी. माझगाव डॉगची शान. माझगाव डॉगला काहीतरी वेगळं करायला लागलं.